नमस्कार. गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रोज रोज टिफिनला काय करायचं, कुठल्या भाज्या करायच्या हा प्रश्न पडत असेल तर आज इथे आपण बटाटा आणि चवळीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरू करूया. ते 1 वाटी चवळी मी रात्री भिजत घातलेली होती. सकाळी चांगली भिजलेली आहे. एक कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये ही चवळी आपण शिजायला घालणार आहोत. ते कुकरमध्ये चवळी बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. आणखीन कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इकडे चवळी आपण शिजायला लावलेली आहे. तोपर्यंत इकडे एक कांदा घ्यायचा आहे. एक मोठा कांदा घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा आहे. तर असा बारीक चिरून घ्यायचा. तर चवळीच्या आपल्या जे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. चवळी बघू आपण शिजल्या का. चवळी चांगली शिजलेली आहे. तेव्हा लगेच अशी मऊ होते. आता चवळी बटाटा भाजी करायची आहे, त्यामुळे आपण इथे 2 बटाटे घेतलेत. स्वच्छ धुवून घेतलेत. सालासकटच घ्यायचे आहेत, साल काढायची नाही आहे. आणि त्याच्या एकदम बारीक नाही फोडी करायच्या, अशा मध्यम फोडी करायच्या आहेत. तेव्हा अशा मध्यम फोडी करायच्या आणि पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत. अशा पाण्यामध्ये घालून ठेवायच्या. आता गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे. साधारण त्याच्यात 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापलेलं आहे. मोहरी टाकलेली आहे. थोडे जिरे टाकलेले आहेत आणि कांदा जो चिरलेला होता बारीक तो कांदा घातलेला आहे. कांदा लालसर चांगला भाजायचा आहे. कांदा चांगला भाजलेला आहे. एक 4-5 पाकळ्या लसूण घेतला आहे. तो ठेचून चांगला त्यात तेलामध्ये चांगला परतायचा आहे. तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचा. लसूण चांगला परतून झाला की सुका खोबऱ्याचा किस आहे 2 टेबलस्पून, तो या तेलामध्ये घालून तोही चांगला भाजायचा आहे. खोबरं भाजल्यानंतर हे 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि तेही चांगलं भाजायचं आहे. नंतर त्यात एक 3 टेबलस्पून चटणी घालायची आहे. कांदा लसूण चटणी आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. चटणी ही तेलात चांगली भाजायची. चटणीचा चांगली परतल्यानंतर आपण जे बटाटे चिरून ठेवलेले ते बटाटे त्यामध्ये घालायचे आहेत. आणि बटाटेही चांगले परतून घ्यायचे. तेव्हा बटाटे आता चांगले परतलेले आहेत. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालूनही चांगलं हलवायचं आणि एक वाटीभर गरम पाणी घालायचं आहे. बटाटे आपण आधी थोडे शिजवून घेणार आहोत, कारण चवळी आपण शिट्ट्या करून घेतलेली आहे. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर एक पेलावर पाणी ओतायचं आहे. तर 1-2 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया. अजून बटाटे शिजलेले नाही आहेत. आणखीन झाकण ठेवायचं आहे. परत 2 मिनिटांनी आपण बघूया. अजून थोडे बटाटे शिजायला पाहिजेले आहेत. अजून बटाटे शिजलेले नाही आहेत. आणखीन त्याच्यावर झाकण ठेवायचं. आणखीन 2 मिनिटांनी आपण पाहूया. तेव्हा 2 मिनटं झालेली आहेत. आता बघू आपण बटाटे शिजलेत काय. आता बटाटे शिजलेले आहेत. अजून त्याला चवळीसोबत आपण शिजवणार आहोत. आता हे बटाटे शिजलेले आहेत, त्याच्यामध्ये ही चवळी घालायची आहे. चवळीचं थोडं पाणी मी काढलेलं आहे. चांगलं हलवायचं. आता याला 5 मिनिटं उकळायचं आहे.
तेव्हा आता ही उकळी आलेली आहे. गॅस बारीक करायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं उकळायचं आहे. चवळी आता आपली 5 मिनटं उकळलेली आहे. आता एक मॅगी मसाल्याचं पाकीट घ्यायचं आणि पाकीट त्या चवळीमध्ये घालायचं आहे. मॅगी मसाल्यामुळे चवळीला एकदम छान चव येते. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. वरून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून चांगलं हलवायचं आहे. आता आपली चवळी बटाटा भाजी झालेली आहे. गॅस बंद करायचं आहे आणि झाकण ठेवून भाजी ठेवून द्यायची आहे. तुम्हाला चवळी बटाटा भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, कुठल्या गावाहून बघताय हे मला मेसेज करा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. धन्यवाद.